नमस्कार, आपण पाहत आहात रिपब्लिकन वार्ता सुपरफास्ट बातमीपत्र। चला तर जाणून घेऊया दिवसभरातील काही महत्त्वाच्या घडामोडी। बिडकीन पोलिसांची कारवाई, 3 बेकायदेशीर तलवारी जप्त। बिडकीन पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी, पैठण तालुक्यातील केसापूर येथे छापा टाकून 3 बेकायदेशीर तलवारी जप्त करण्यात आल्या आहेत। किशोर सिरोदे या 25 वर्षीय तरुणाच्या घरातून ही शस्त्रे सापडली। जमावबंदी आदेशाचं उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहाय्यक फौजदार सोकटकर करत आहे। पाहूया पुढील बातमी। कळवणचा गटारयुक्त पराक्रम, नदीत सर्रासपणे कचरा टाकला जातोय। कळवण शहरातील घाण आणि कचरा बेहडी नदीपात्रात सर्रास टाकला जातोय। नगरपंचायतीच्या पोकलेन मशीनने पावसाळ्यात कचरा थेट नदीच्या प्रवाहात सोडला जात असून त्यामुळे गिरणा नदी आणि मालेगाव धरणाचं पाणी प्रदूषित होण्याचा धोका निर्माण झाला आहे। यामुळे आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला असून छावा क्रांतीवीर सेनेने जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केली आहे। पाहूया पुढील बातमी। माजलगावात पत्त्यांचा पाऊस, पोलीस प्रशासनावर निष्क्रियतेचे आरोप। माजलगाव शहरात अवैध धंद्यांचा सुळसुळाट झाला असून आंबेडकर चौकात पत्त्यांचा अक्षरशः पाऊस पडताना दिसला। जुगार अड्ड्यावर पोलिसांचा वचक उरलेला नाही, हे चित्र स्पष्ट आहे। पोलीस प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याने जनतेतून तीव्र संताप व्यक्त होत आहे। जिल्हा पोलीस अधीक्षक कावत यांना याकडे लक्ष द्यावे लागणार आहे। पाहूया पुढील बातमी। पैठणमध्ये आर्थिक अपमानातून तरुणाची आत्महत्या, 5 जणांवर गुन्हा। पैठणच्या रामनगरमध्ये दीपक कोटफोडे या 38 वर्षीय तरुणाने राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली। हातूसने घेतलेल्या पैशांवरून 5 जणांनी शिवीगाळ केल्याने मानसिक तणावात आलेल्या कोटफोडेंनी हे टोकाचे पाऊल उचलले। पत्नीच्या फिर्यादीवरून संबंधितावर गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोलीस निरीक्षक गोमारे करत आहेत। पाहूया पुढील बातमी। पैठणमध्ये राम शिंदे यांचा नागरी सत्कार, गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव। पैठणमध्ये धनगर समाजाच्या वतीने विधान परिषद सभापती राम शिंदे यांचा भव्य नागरी सत्कार करण्यात आला। खासदार संदीपान भुमरे आणि आमदार विलास भुमरे यांच्या उपस्थितीत गुणवंत विद्यार्थ्यांचाही सत्कार झाला। अहिल्यादेवीच्या 300व्या जयंतीनिमित्त आयोजित या सोहळ्यात सामाजिक कार्याचा गौरव करण्यात आला। पाहूया पुढील बातमी। मोदी सरकारच्या 11 वर्षांवर बापरा येथे भाजपचा गौरव सोहळा। फुलंब्री तालुक्यातील बापरा येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकारच्या 11 वर्ष पूर्तीनिमित्त भाजप कार्यकर्त्यांचा मेळावा आणि चित्र प्रदर्शन आयोजित करण्यात आलं। आमदार अनुराधा चव्हाण, जिल्हाध्यक्ष सुहास शिरसाट यांनी मोदीच्या कार्याचे कौतुक करत त्यांना स्वावलंबी भारताचा शिल्पकार म्हटलं। कार्यक्रमाला भाजप कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती होती। पाहूया पुढील बातमी। फुलंब्रीत मुस्लिम समाजातर्फे शैक्षणिक आणि करिअर मार्गदर्शन शिबिर। फुलंब्रीत मुस्लिम समाजाच्या वतीने शैक्षणिक जागरूकता आणि करिअर मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले। प्राध्यापक परवेज खान यांनी प्रेरणादायी भाषण करत सलमान शेख यांचे उदाहरण देत विद्यार्थ्यांना ध्येयावर ठाम राहण्याचे आवाहन केले। कार्यक्रमात पालक, शिक्षक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले। पाहूया पुढील बातमी। नाशिकमध्ये भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या 25व्या राज्य अधिवेशनाला पुणे रोडवरील कृष्ण लॉन्स येथे सुरुवात झाली। 100व्या वर्षात पदार्पण करताना ढोल ताशांच्या गजरात भव्य रॅली काढण्यात आली। राज्यभरातून हजारो महिला, कामगार आणि कॉम्रेड कार्यकर्ते सहभागी झाले असून हे अधिवेशन 24 जून पर्यंत चालणार आहे। पाहूया पुढील बातमी। मोस्ट वॉन्टेड सोन्या धात्रक अखेर अटकेत, खंडणी विरोधी पथकाची कारवाई। नाशिकमधील खंडणी विरोधी पथकाने मोस्ट वॉन्टेड सोन्या उर्फ सुनील धात्रक याला सापळा रचून अटक केली आहे। नायगाव रोड परिसरातून त्याला पकडण्यात आलं असून तो गंभीर गुन्ह्यामध्ये वॉन्टेड होता। पुढील कारवाईसाठी त्याला म्हसरूळ पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आलं आहे। पाहूया पुढील बातमी। देशी पिस्तुलासह सराईत गुन्हेगार अटकेत, गुंडाविरोधी पथकाची कारवाई। नाशिकच्या पंचवटीत गुंडाविरोधी पथकाने सराईत गुन्हेगार आकाश काळे याला देशी बनावटीच्या पिस्तुलासह अटक केली। गुप्त माहितीनंतर त्रिकोणी बंगला परिसरात सापळा रचून ही कारवाई करण्यात आली। 30,000चा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून पुढील तपास पंचवटी पोलिसांकडे सुरू आहे। तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी। पुन्हा भेटूयात रिपब्लिकन वार्ता सुपरफास्ट बातमीपत्रात। तोपर्यंत आपण पाहत रहा रिपब्लिकन वार्ता न्यूज महाराष्ट्र। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.